हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नमानिष्ठादास प्रभू याने सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चौथ्या दिवशी चौथ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे ज्ञान योग, ज्ञानाचा राजा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी इति नामिनि. नमाचार्य पदाय निताय कृपाय प्रदायते गौर कथा दाम दयानग ग्राम तारिणे. नम ओं विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी इति नामिनि. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण चौथ्या दिवशी चौथ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलायच्या ह्या आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्ययन वर्ग मी सुरुवात करतो. इस्कॉनच्या संस्थापकाचार्य श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. नमानिष्ठादास प्रभू याने ह्या अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जया पताका गुरु महाराज स्वामी यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त जे गेल्या 4 वर्षापासून अनेक वेगवेगळ्या सेवा करतात, ऍडमिन सेवा लिंक पाठवायची असतात, हे सर्व सेवा करतात, त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला असेल अन्वया माताजी, पूजा माताजी, मनीषा माताजी, ललिता माताजी आणि कुमुद माताजी नाही माझा सादर नमस्कार. आणि जे काही उठे इथे को होस्ट आहे, ऍडमिन आहे, हँड रेस करा तर मी तुम्हाला को होस्ट करतो. हरे कृष्ण. कोण को होस्ट ऍडमिन आहेत का? तर काल तिसरे अध्याय आपण काय अभ्यास केला तर त्याग की कर्म एकम वद म्हणजे कुठंतरी एक मला सांगा. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला 2 गोष्ट सांगितली होती की कर्म कर आणि दुसरं हे सीताधीर मुनी यांची त्यांनी व्याख्या करून दिली होती. म्हणजे कुठलं तरी एक मला एकम वद असं सांगायचं अभ्यास केला होता. निष्काम कर्म हे ज्ञान योग पेक्षा चांगलं आहे, कारण निष्काम कर्मयोग मध्ये आपण भगवंताचे विद्यार्पणे जे काय आपण कर्म करतात. कर्मकांड ते कर्मयोग. कर्मकांड म्हणजे आपण जे काही कर्म करतो, रोज आपण सकाळी उठून रात्री झोपतात तोपर्यंत जे काही कर्म करतात ते कर्मकांड करतात, त्याला कर्मकांड म्हणतात. पण जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतात, जेव्हा जे काही कर्म करतात, जे काही काम करतात, कृती करतात, जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून करतात तो कर्मयोग होऊन जातो. नेता जनसामान्यासाठी एका आदर्श असतो आणि सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते आपण काल तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला. तर आज आपण चौथ्या अध्यायामध्ये काय अभ्यास करा ते आता आपण बघूया. तर आता आपण चौथ्या अध्यायामध्ये आज आपण कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान म्हणजे एवं परंपरा प्राप्तम, नंतर सर्व मार्गाचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थाचे निर्माता म्हणून कृष्ण ये यथा मा प्रपद्यन्ते. कर्मयोग. कर्मयोग जसं मी तुम्हाला सांगितलं की जे कर्म आपण भगवंताला अर्पण करून करतात त्याला कर्मयोग म्हणतात. त्यागमुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि परंपरा ज्ञानाचा सारांश.
हरे कृष्णा. आता कोण मला सांगू शकेल का, भगवद्गीता किती वर्षापासून या पृथ्वी तलावर आहे? हरे कृष्णा. अनम्यूट करून तुम्ही बोलू शकतात. हरे कृष्णा. तर आता आपण भगवद्गीतेचा इतिहास. श्री भगवान उवाच इवं विवस्ते योगं प्रोक्तावान्नम् अहं व्ययं विवस्वानं मनवे प्राह मनु इक्ष्वाकुव प्रीवत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शस्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि हे विवस्वान ते मानव जातीचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते इक्ष्वाकुला सांगितले होते. तर आपण पहिल्या दिवशी भगवद्गीता आपण जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपण सांगितलं की भगवद्गीता जशी आहे तशीच का आपण अभ्यास करतो. कारण ते गुरु शिष्य परंपरामध्ये ज्या गुरु शिष्य परंपराची साखळीमध्ये येते तीच भगवद्गीता आपण शिकतात. तर इथे भगवंतांनी पहिलं कोणाला सांगितलं, तर भगवानांनी पहिलं हे जे अविनाशी ज्ञान म्हणजे हे ज्ञान कधी नाश होत नाही. ते ज्ञान कोणाला दिलं, तर सूर्यदेव. सूर्यदेव एक ग्रह आहे आणि त्याचा एक राजा अधिपती कोण आहे, तर तो विवासवान आहे. त्यांना पहिले पहिले हे भगवद्गीताचं ज्ञान दिलं. नंतर विवस्वानाने हे आपले मानवजात जे जे प्रथम मनुष्य आहे ते कोणतं मनू यांना दिलं. मनूने पुढे इक्ष्वाकू तुला हे सांगितलं होतं. आणि इक्ष्वाकू कोण आहे, तर इक्ष्वाकू त्याच कुळामध्ये पुढे जाऊन भगवान श्री रामचंद्र अ, 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 त्रेतायुगमध्ये अवतीर्ण झाले. तर अशी ही भगवद्गीता तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता, की भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेव विवस्वानाने आपल्या मनुला आणि मनुने इक्ष्वाकूला हे ज्ञान दिलं. कारण हे सर्व राजा होते आणि राजाला हे ज्ञान खूपच जेव्हा तुम्ही राजा असतात, तेव्हा हे ज्ञान खूपच तुम्हाला गरजेचं असतं. असं आहे. इथे गुरु शिष्य परंपरामध्ये जे काही ज्ञान असतात, ते खूपच उपयोग असतात. असा इथे या श्लोकाचा तात्पर्य आहे. एवं परंपरा प्राप्तिं राजर्षु विदुः सकालेन महता योग नष्ट परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपराद्वारा प्राप्त करण्यात आले आणि राजर्षीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसतं. तर जसा भगवंताने हे ज्ञान जेव्हा सूर्यदेवाला दिलं, विवस्वानाला मनूला दिलं आणि मनूने पुढे इक्ष्वाकूला दिलं. तसंच हे ज्ञान पुढे कुठेतरी हे गुरु शिष्य परंपरा जे राजसी हे जे ज्ञान जे सर्व राजांना द्यायचं होतं, ते ज्ञान कुठेतरी ही पद्धती, ही साखळी जी आहे ती खंडित झाली आणि खंडित झाल्यामुळे ती हे विज्ञान आता आपल्याला यथार्थ रूपात दिसत नाही. म्हणून आपण सांगतो की भगवद्गीता जशी आहे तशी यथार्थ रूपामध्ये आपण अभ्यास करतात. तर कुठेतरी ही जी परंपरा नष्ट झाली. म्हणून भगवंत आणि हे परत भगवद्गीता सांगितली. तर किती वर्षापूर्वी आता ते आपण अभ्यास करूया. तर भगवद्गीता आणि कोणाला भगवंतांनी सांगितली. तर भगवंतांनी पहिला ब्रह्माजींना सांगितले. ब्रह्माजींनी पुढे त्यांच्या शिष्य माधवाचार्यला सांगितलं आणि मध्वाचार्य पुढे असे आपले हे 5वे आचार्य आहे आणि त्याच आचार्य परंपरामध्ये आपले 32वे आचार्य शिला प्रभुपाद हे आपले इस्कॉनचे संस्थापक आचार्य. हे आपण लक्ष्मी हे ब्रह्म आपण अ, परंपरामध्ये येतात आणि आपला हे गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये येतात. नंतर भगवंताने श्री लक्ष्मी माताजींना सांगितलं आणि लक्ष्मी माताजीने त्याचे शिष्य रामानुजाचार्यला सांगितलं आणि तो संप्रदाय म्हणजे तो श्री संप्रदाय, ज्याला लक्ष्मी संप्रदाय म्हणतात. भगवान कृष्णाने भगवान शिवला सांगितलं, त्याने आपले शिष्य विष्णू स्वामीला सांगितलं आणि तो पुढे संप्रदाय रुद्र संप्रदाय झाला. भगवान श्रीकृष्णाने पुढे 4 कुमार आहेत, जे ब्रह्माचे मानस पुत्र आहेत, त्यांना सांगितलं आणि ते त्यांचे शिष्य निंबाकाचार्याला सांगितलं. निंबाकाचार्य याने आपले परंपरामध्ये आणखी आपल्या शिष्याला सांगितलं आणि निंबाचार्य हे जास्तीत जास्त तुम्ही राजस्थानमध्ये ते परंपरा जास्त तुम्ही बघू शकता. तर अशी ही भगवद्गीता जी आपण जे ब्रह्माजीने सांगितलं, ब्रह्माजीने माधवाचार्य सांगितलं, हीच आपण भगवद्गीता
जी 32वे आपले गुरु आहेत, श्रीला प्रभुपाद, तुम्ही ते चित्रामध्ये बघू शकता. ते आपण अभ्यास करतो. पण आता अर्जुनाला प्रश्न पडला, की ते कसं, तू माझ्या समकालीन आहे. तर आता भगवंताने हे कसं काय सांगितलं त्याच्यावरती आता आपण थोडा अभ्यास करूया. तर आपण हे जे तुम्ही चित्र बघू शकता, तर खालच्यामध्ये खाली कसं आली आहे भगवद्गीता, कशी आली त्याच्यावरती आपण अभ्यास करूया. तर कलियुग आहे. कलियुगाची अवधी काय आहे, तर 4,32,000 वर्ष ते एक कलियुग होतं. कलियुगचा डबल म्हणजे द्वापर युग, म्हणजे 864 असतं. तसंच एक त्रेतायुग. त्रेतायुग जसं आपण भगवान श्री राम अवतीर्ण झाले. ते हे कलियुगचे 3 पट्टे असतात आणि जेव्हा हा सतयुग आहे, इथे प्रल्हाद आले, हिरण्यकश्यप वगैरे आले, ते कलियुगाचे 4 पटीने असतात. जसं आपण हे जे 4 युग पूर्ण होतं, तेव्हा एका दिव्य युग पूर्ण होतं. आणि असे जेव्हा 71 दिव्य युग पूर्ण होतं, तेव्हा एका मन्वंतर म्हणजे जो मनुचा एका आयुष्य पूर्ण होतं. तसंच हे जेव्हा 14 मन्वंतर आणि 15 संध्या. संध्या म्हणजे एक युग पूर्ण व्हायचं असतं आणि दुसरा जेव्हा सुरुवात होतो, त्याला एक संध्या म्हणतात. जेव्हा 14 मन्वंतर आणि एक 15 संध्या पूर्ण होतात, तेव्हा एक कल्प. कल्प म्हणजे ब्रह्माजीचा 1 दिवस. तर आता ब्रह्माजीचे 100 वर्षाचं आयुष्य आहे. तर फक्त आपण बघतो की 4 दिव्य युग, नंतर 71 4 दिव्य युग, 1 दिव्य युग, 71 दिव्य युग आणि एक 14 मन्वंतर आणि 15 संध्या, तेव्हा एक ब्रह्माजीचा एक कल्प पूर्ण होतं. असं भगवान ब्रह्माजीच्या 100 वर्षाचं आयुष्य आहे. तर आता ब्रह्मदेवला 50 वर्ष पूर्ण झाले. तर हे 155 ट्रिलियन वर्ष झाले. तर 6 मन्वंतर पूर्ण झाले. म्हणजे 1851 मिलियन वर्ष पूर्ण झाले. 4 युगाची 27 चक्र, 4 युग जसं मी तुम्हाला सांगितलं, की कलियुग, त्रेतायुग, द्वापर, कलियुग आणि सत्ययुग. तर हे 116 मिलियन इयर्स पूर्ण झाले. सत्य, त्रेता आणि द्वापर हे 888 मिलियन इयर्स पूर्ण झाले. तसेच कलियुगात निघून गेलेला वेळ म्हणजे आपण जसं साधारण असं म्हणतात, की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 5,500 वर्षापूर्वी ही भगवद्गीता सांगितली. तर हे जर तुम्ही हे सर्व टोटल केलं तर 5,117 वर्ष इथे पूर्ण झाले आहे कलियुगातील. तर आता ब्रह्मदेवाचं जीवन किती झालं आहे? तर हे 155 ट्रिलियन इयर्स पूर्ण झालेले आहे. तर 4 युगात 27 चक्र संपल्यामुळे 116 झाले. सत्य, त्रेता आणि द्वापर युग म्हणजे 3.8 आणि कलियुग निघून गेलेले वेळ 5,117 वर्ष. तर मनुचे जीवन जे आहे ते किती झाले, तर मनुच्या जन्मापूर्वी हे मान्य करून भगवान त्याने शिष्य सूर्यदेव विवस्वान याने गीता बोलली. तर गीता 120 दशलक्ष वर्षापूर्वी विवस्वानाला बोलली गेली आहे. आणि भगवद्गीता ही पृथ्वीवर कधी आली, तर महाभारत जेव्हा आपण जे युद्धाची आपण गोष्ट करतो, ती शांती पर्वाची मध्ये आपण गीतेचा इतिहास खालीप्रमाणे शोधू शकतो. तर त्रेतायुगाच्या म्हणजे सहस्त्राब्दी प्रारंभी परमात्माशी संबंधाचे हे शास्त्र विवस्वान मनूला दिले होते. मनूने मानवजातीचे पिता असल्याचे ह्या पृथ्वी ग्रहाचे राजा महाराज इक्ष्वाकू यांना ते दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले. म्हणून भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्व आहे. म्हणजे गीता हे 20 लक्ष वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर आलेली आहे. असं आपण या श्लोकामध्ये आणि वेगवेगळ्या स्लाइडमध्ये आपण समजून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जसं इक्ष्वाकूला सांगितलं आणि इक्ष्वाकूच्या ह्याच कुळामध्ये पुढे भगवान श्रीराम अवतीर्ण झाले. तर आता भगवान श्रीकृष्ण कसे दिसतात? अजोपि सन्नव्यव्यात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वाधिष्ठाय सम्भवात्मा ममायया. मी जरा अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जर सर्व प्राणी मात्रच ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होत असतो. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की भगवानचं जे स्वरूप आहे, ते चतुर्भुज आहे. परंतु जेव्हा ते अवतीर्ण होतात, जसं मी तुम्हाला सांगतो, भगवान तर कधी जन्माला येत नाही. भगवान
अवतीर्ण होत. ते का अवतीर्ण होतं ते आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर जेव्हा माता देवकी आणि यांच्या खूप इच्छा होती, की त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे म्हणून तुम्ही त्या बघू शकता ते हे द्विभुजमध्ये अ, अ, भगवान अवतीर्ण झाले. अ, देवकी माताजीच्या घरामध्ये. तर आता कृष्ण केव्हा दिसतात? तर हा श्लोक तर तुम्ही बोलू शकतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा वर्चस्व होतो त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर भगवान तिथे काय म्हणतात, की जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. जेव्हा माता देवकी तर देवकी ही कंसची बहीण होती. त्यांचं लग्न होतं आणि आपल्यामध्ये ही आता एक परंपरा आहे, की जेव्हा लग्न होतं तेव्हा जे आपली बहीण असते, तेव्हा जे सासरवाडीला जाते, तेव्हा त्याचे मेव्हणे म्हणजे कंस तो त्याचा मेव्हणा आहे. तर तो आपल्या बहिणीला पोचायला जातो. तेव्हा एक आकाशवाणी होते, की देवकीचा तो 8वा पुत्र आहे. तो तुझा वध करणार. तो तुझा मृत्यूचं कारण होणार आहे. म्हणून आता कंस काय करतो, तर आपल्या मॅनची तलवार काढून ते देवकीचा वध करायला जातो. पण कुठेतरी ते वासुदेव त्यांना समजावतं, की तुला 8व्या पुत्रावरून धोका आहे. तर तोपर्यंत तू एक काम कर, आम्ही जे काही आमची मुलं होणार आहे, ही सर्व मुलं मी तुला अर्पण करेन. तुम्हाला परत देईल. म्हणून तेव्हा तो शांत होतं आणि हे दोघांना तिकडे घेऊन जातो आणि ते कारावासामध्ये टाकतो. तर भगवान इथे केव्हा म्हणतात, की जेव्हा जेव्हा धर्माचरण इथे तुम्ही बघू शकता, की कंसा अधर्मी होता. तर त्याचा वध करायला भगवंत अवतीर्ण झाले. पुढे भगवंत का अवतरित होतात? तर परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युग-युगात प्रकट होतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की कंसाचा जे वध म्हणजे भक्तांचा उद्धार. तर देवकी आणि हे वसुदेव कोण होते? त्यांचे भक्त होते, शुद्ध भक्त होते भगवान श्रीकृष्णाचे. कारण त्यांनी वरदान मागितलं होतं, की आमच्या घरी भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण पाहिजे. म्हणून ते भक्तांचा उद्धार हे देवकी आणि वसुदेव हे त्यांचे भक्त होते. त्यांचा उद्धार करणं आणि दुष्टांचा कंस तो हा दृष्ट होता. कारण त्याने आपले देवकी आणि वसुदेवच्या 7 मुलाला ची हत्या केली होती. तर हे दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्म कारण तो अधर्मी होता. म्हणून ते धर्माची पुनर्स्थापना करण्यात भगवान स्वतः युग-युगात प्रकट होतात. असं या श्लोकाचं तात्पर्य आहे. आणि इथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकता, की त्याने अ, कंसाचा वध केला. कारण तो दुष्ट होता आणि तो भगवान श्रीकृष्ण आपले भक्त वासुदेव देवकी यांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झाले. पुढे भगवान म्हणतात, की कृष्ण जाणून घेण्याचा फायदा काय आहे? तर जन्म कर्म च मे दिव्यम यो मे वेत्ति तत्त्वतः त्यक्ता देहं पुनर्जन्म नेनी मामेति सो अर्जुन. जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्त करतो. तर इथे हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. हे दामोदर लीला होती. हे दामोदर लीला केली होती. जेव्हा त्याच्या आईने त्याला बांधायचा प्रयत्न केला. दाम म्हणजे एका रस्सी आणि उदर म्हणजे पोट. तर हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. जेव्हा अ, त्यांना बांधायचा प्रयत्न केला होता, यशोदा माताने. तर त्याने खूपच प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळा जेव्हा ते दाम घेऊन यायचं, तर तो 1-2 इंच लहान पडायचा. म्हणून ते बांधू शकला नाही. जेव्हा भगवंताने नंतर त्यांना अ, त्यांना दिली तेव्हा ते बांधू शकले. म्हणजे भगवानाचे जे दिव्य स्वरूप आहे ते जो कोण जाणतो तो या भौतिक जगात येत नाही. आपण 8व्या अध्यायामध्ये आपण गोलाकार चार्ट आपण अभ्यास करणार तेव्हा आपण अभ्यास करणार, की आपण आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो, आपण ज्या भौतिक जगामध्ये ते जे 14 वेगवेगळे ग्रह आहेत, त्यातला आपला 7वा नंबर वरती आहे आणि ब्रह्मलोक हा सर्वात वरतीचा लोक. त्याच्यावरती वैकुंठ आहे आणि भगवंताचं शाश्वत धाम आहे.
बोल का वृंद आहे. तर इथे या श्लोकामध्ये भगवंत हेच म्हणतात, की जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग जेव्हा आपण परत 8व्या अध्यायामध्ये देहत्याग करताना आपण काय गोष्ट लक्षात घ्यायची ती आज आपण अभ्यास करणार आहोत. तर जेव्हा आपण देहत्याग करतात त्या भौतिक जगात पुन्हा जन्म कारण भौतिक जगत हे शाश्वत दुःखालय इथे दुःखच आहे. कारण तुम्ही तुम्ही जे काही वस्तू आता घेतली आहे, नवीन घेतली आपण जर एक मी उदाहरण दिलं, तर तुम्ही एखादा आता नवीन iPhone घेतला, तर तुम्हाला 1-1.5 लाख ते 2 लाख रुपयाचा असेल. आता मला त्याची किंमत माहीत नाही. तर तुम्हाला हे किती किती तास आपण त्याचा आनंद घेऊ शकतात. तर आपण हे थोडक्यात म्हणतात. कुठेतरी आपला तो कोणी चोरून घेतला, की आपला खिशातून पडून त्याचे मोबाईल काहीतरी हे झाली, तर आपल्याला दुःख होणार. तर प्रत्येक गोष्टी आपल्याला जास्त दुःख देतात. तर म्हणजे इथे भगवान हे सांगतात, की जो हा जेव्हा देहत्याग करून ते शाश्वत धाम गोलका वृंदावन तर जेव्हा आपण पोहचून जातात, तेव्हा आपल्याला पुनर्जन्म घेण्याची गरज नाही. कारण भगवंताचा जो शाश्वत धाम आहे आणि तिथे जन्म-मृत्यू हे जरा-व्याधी हे जे 4 चक्र आहे, ते आपल्याला लागत नाही. असं या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केले. तर कृष्णाने आपल्यात फरक काय आहे? तर कृष्णाचे स्वरूप जे आहे ते आध्यात्मिक आहे. आपलं जे रूप आहे ते तात्पर्य आहे. कारण आपलं जो शरीर आहे ते 3 प्रकारचे आपले शरीर आहे. एक स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर म्हणजे जे पंचतत्वाचं बनलेलं आहे. जसं पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, जल. हे हे स्थूल शरीर आहे. त्याच्या पाठीमागे एक सूक्ष्म शरीर आहे. ज्याला आपण मन, बुद्धी आणि अहंकार म्हणतात. आणि आपलं एक तिसरं शरीर आहे, ज्याला आत्मा म्हणतात. हे तुम्ही चित्रामध्ये तर भगवंताचा जो रूप आहे तो आध्यात्मिक आहे आणि आपला जो आहे तो तात्पर्य आहे. कारण आपण जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपला आत्मा आणि आपले जे मन, बुद्धी आणि अहंकार आहे, तो निघून जातो आणि आपला जो शरीर आहे, जो स्थूल शरीर आहे, तो इथे जातो आणि त्याचं आपण अग्निदाह करून टाकतो. म्हणजे भगवंत आध्यात्मिक आहे आणि आपलं हे तात्पर्य आहे. आणि आपण मायेद्वारा नियंत्रित आहोत आणि कृष्ण मायेचे नियंत्रक आहेत. जेव्हा आपण 14व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करू, त्रिगुणी माया, जे सत्व, रज आणि तमोगुण जे आहे, ते आपल्याला बंधनांमध्ये टाकतात आणि म्हणून आपण परत-परत हे जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये आपण फिरत राहतो. परंतु भगवान हे सर्वांचे नियंत्रक आहेत. हे आपल्या दोघांमध्ये भगवंताने आणि आपल्यामध्ये हे फरक आहे. भगवंताचं शरीर आध्यात्मिक आहे, आपलं तात्पर्य आहे. भगवंत हे सर्व त्रिगुणी मायाचे नियंत्रक आहे. आपण हे त्रिगुणाचे मायामध्ये बांधलेलं जातो. म्हणून आपण प्रत्येक वेळी सकाम कर्म करतात आणि जेव्हा आपण सकाम कर्म करतो, तेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात, तेव्हा आपण कर्मबंधातून बांधलेले जातात. म्हणून आपला हा जन्म-मृत्यू जरा-व्याधी हा चक्र आपला चालू असतो. तर इतिहासात कृष्णाला जाणून घेण्याचा सक्षम कोण आहे? तर वित्रागभयो क्रोधा मनमया मामुपाश्रितः बहवो ज्ञानतपास्फुटा मद्भाव मद्भावमागताः ये यथा मा प्रपदन्ते तास्तं तेव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेला आहे. पूर्णपणे माझ्यात स्थित झालेला आहे. मतपरायण म्हणजे आणि माझ्या आश्रित असलेल्या आहे. गत काळातले अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि ह्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्त झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतो, त्या अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पाहता सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे अनुसरण करतात. तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता एका वेळी महाराज युधिष्ठिर याने राजसूय यज्ञाचा अ, आयोजन केलं होतं आणि तिथे जवळ-जवळ 1500 राजा तुम्ही सर्व बघू शकता. सर्व 1500 राजा इथे जमाव झाले होते. आणि शिशुपाल तोही राजा होता. त्याला निमंत्रण होतं. पण कुठेतरी या महाराज युधिष्ठिर याने प्रमुख पाहुणे म्हणून भगवान श्रीकृष्ण याला बोलावलं होतं. म्हणून त्याला अ, वाईट वाटलं म्हणून तो वेगवेगळ्या शिव्या द्यायचा. तर शिशुपालाचा वध का केला? त्याच्यावरती एका छोटासा आपण कथा ऐकूया. तर जेव्हा शिशुपालाचा जेव्हा जन्म झाला होता, तर त्याला 3 डोळे आणि 4 हात होते. तर त्याच्या आई-वडिलांना असं वाटलं, की हा कसा आमच्या घरामध्ये मुलं जन्माला आले आहे. एक तर त्याला 3 डोळे आहे आणि 4 हात आहे. तर आपण त्याचा त्याग करूया. तेव्हा एक आकाशवाणी झाली, की जो मनुष्य जो
त्याला बघेल आणि त्याचे एक डोळ्याने दोन हात गळून पडणार पडणार आहे आणि त्याचा तो वध करणार आहे. म्हणजे मृत्यूचा कारण तो होईल. तर ज्या दिवशी शिशुपाल हा त्यांचा कृष्णाचा आत्याचा मुलगा होता. तर जेव्हा बारसा होतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला बघायला जातात. जसं ते शिशुपाला बघतात, तर त्याचे एक डोळे आणि ते दोन हात त्याचे गळून पडतात. तर ते आपली आत्या भगवान श्रीकृष्णाला विनंती करते, की हे माझा मुलगा आकाशवाणी झाली होती, की जो कोण त्याचा मृत्यूचं कारण आहे, तो ज्याला बघेल तेव्हा त्याचे एक डोळे आणि दोन हात गळून पडणार. तर ही त्यांना विनंती करते, की तुम्ही माझ्या मुलाला मारू नका, त्याला वरदान द्या. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "मी त्याचे 100 अपराध त्याचा माफ करेन आणि जर त्याने मला 101 अपराध केला, तर मी त्याचा शिरोच्छेद करेल." आणि इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की जेव्हा राजर्षी यज्ञ सुरू होता आणि जेव्हा मी जसं तुम्हाला सांगितलं, की त्याला प्रमुख पाहुणे म्हणून तेव्हा निमंत्रण केलं होतं भगवान श्रीकृष्णाला. तर शिशुपाल तोही एक राजा होता. म्हणून त्याला राग आला आणि त्याने वेगवेगळ्या 100 त्यांना शिव्या दिल्या. आणि जेव्हा शिवा पूर्ण झाला आणि 101 जेव्हा शिव्या दिली, तेव्हा भगवंताने श्रीकृष्णाने त्यांच्या सुदर्शन चक्राने त्यांचा शिरोच्छेद करून त्याचा वध केला. तर इथे या श्लोकामध्ये आपण हे समजायचं, की जेव्हा आपण आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेल्या, पूर्णपणे माझ्यात स्थित झालेल्या आणि माझ्या आश्रित असलेल्या काळातले अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामध्ये शुद्ध झाले आहेत आणि त्यांना सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्त झाली. म्हणजे महाराज युधिष्ठिर आहे आणि जे ज्या भावाने मला शरण आहेत, त्या अनुरूप असे मी फळ त्यांना देतो. जसे शिशुपाल, तो त्याने राग होता म्हणून त्याला तसे फळ मिळाले. हे पार्था सर्वजण माझ्या मार्गाच्या सर्व प्रकारचे अनुसरण करतात. जेव्हा आपण इथे चित्रामध्ये बघू शकतो अ, भगवान श्रीकृष्णाचा मार्गाचा अर्पण कोण करतात तर शि अ, राजा युधिष्ठिर जे तुम्ही नारद मुनीला बघू शकता. हे सर्व कोण आहे? ते सर्व प्रकारे भगवंताचे माझ्या मार्गाचे अनुसरण करतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवंताने हे आणखीन एक आपण 2 उदाहरण घेऊ शकतात. तर इथे तुम्ही वासूला बघू शकता. तर त्याचा जो नाग जेव्हा श्वास घेतो, तेव्हा त्याने भगवंताच्या पायाला त्याने हे वारा दिला होता. म्हणून भगवंताने तसं त्याला असं अ, त्याची सेवा केली होती. आणि भगवान श्रीकृष्णाचा त्याचे मोठे भाऊ बलरामाने त्याचे पाय चेपले होते. तसंच त्यानेही आपले भाऊ बलरामाचे पाय चेपले. तर भगवान इथे हेच म्हणतात, की जे ज्या भावाने मला शरण आहेत, त्याला अनुरूप असे मी फळ त्यांना देतो. असं या श्लोकामध्ये आणि या चित्राचा तात्पर्य आपण समजून घेऊया आणि आपण पुढे जाऊया. भगवान पुढे म्हणतात, "मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धी इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात." अर्थात मनुष्याच्या या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, की निष्काम कर्म म्हणजे काय? निष्काम कर्म जेव्हा आपण सर्व गोष्टी आपण भगवंताला अर्पण करून करतात, त्याला निष्काम कर्म म्हणतात. आणि जेव्हा आपण जे काही कर्म करतात, कृती करतात, कांड करतात, तेव्हा जेव्हा आपण जेव्हा फळाची अपेक्षा करतो, तेव्हा तो सकाम कर्म होऊन जातात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की आपण जेव्हा वेगवेगळे देवी-देवता जसं आपल्याला आता धन पाहिजे, तर आपण कुठे जातात? आपण लक्ष्मी माताच्या सरणीला जातात. आपण वेगवेगळे आज गुरुवार आहे आणि काही लोक मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारी लक्ष्मीचं पूजन करतात. कारण त्यांना धनची आवश्यकता असतात. तर ते लक्ष्मीची आराधना करतात, त्यांची पूजा करतात, उपवास करतात आणि त्यांना ते धन मिळतात. जसं काही लोक असतात, ज्यांची लग्न होत नाही, तर ते काय करतात? ते भगवान शंकरच्या मंदिरामध्ये जातात. तिथे त्यांचे अभिषेक वगैरे करतात, दूध वगैरे टाकून. तर कारण भगवान शिव आणि पार्वती हे सर्वात श्रेष्ठ युगल आहेत. म्हणजे त्यांना ही चांगली मुलगी काय मुलगा त्यांना पाहिजे असतात. म्हणून ते लोक भगवान पार्वतीच्या मंदिराला जातात. म्हणजे त्यांना ते सकाम कर्म करायचे. त्यांना ते तिथे फळाची अपेक्षा असतात. जे काही यज्ञ करतात तर. आणि जे मुलं असतात, लहान मुलं असतात, ते कुठे जातात तर ते सरस्वतीच्या मंदिरामध्ये जातात. कारण त्यांना ज्ञान पाहिजे असतं. तर इथे भगवान हेच या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे, की मनुष्य या जगात सकाम कर्ममध्ये सिद्धीच्या इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. जसं धन पाहिजे तर लक्ष्मीची पूजा करतात. ज्ञान पाहिजे तर सरस्वतीची आणि जर चांगलं लग्न वगैरे करायचं असेल तर आपण शिवशंकर आणि पार्वतीच्या या आपण त्यांच्या पूजा करतात, त्याची उपासना करतात आणि अर्थात मनुष्याने या जगात सकाम कर्मापासून त्वरित त्यांना फळ लगेच प्राप्त होतं. असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात,
चतुर्वर्णं मया सृष्टिं न कर्म विभागश तस्या कर्तारमपि मां विद्या कर्तारं व्ययम्. भौतिक प्रकृती तीन गुण आणि त्याने अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानव समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत. आणि ते ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थाची कर्ता असेल तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. तर इथे आपण चित्रामध्ये बघू शकतो भगवंतानी मध्ये तुम्ही बघू शकता भगवान श्रीकृष्ण आहेत आणि चार चित्र आहेत. हे चार चित्र कुठले आहेत तर डावी बाजू वरती तुम्ही जे बघू शकता तर एका ब्रह्मांड तुम्हाला व्यक्ती दिसतो. त्याच्या हातामध्ये माळा आहे. तर त्याच्यामध्ये प्रकृतीचे तीन भौतिक प्रकृतीची तीन गुण म्हणजे कुठले तर सत्व, रज आणि तमोगुण आहे. तर ब्राह्मण जो आहे तो ब्राह्मण काय आहे तो सत्वगुणामध्ये त्याच्यामध्ये 90% सत्वगुण आहे. त्याच्यामध्ये 5% रजो आणि 5% तमोगुण आहे. म्हणजे तो सात्विक आहे. त्याचं भोजन आहे, त्याचं काम आहे, त्याची तो पूजा वगैरे करायची असते. म्हणजे त्याला सर्व जे काही कर्म आहे ते भगवंताला अर्पण करायचे असतात. म्हणून तो सात्विक गुणामध्ये असल्यामुळे तो तिथे ब्राह्मण म्हटलेला गेला आहे. आपण दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतो उजव्या हातला, तर तो क्षत्रिय. क्षत्रियामध्ये काय असतं तर जास्त त्याच्यामध्ये रजोगुण असतात. 50च्या 60% पर्यंत त्याच्यामध्ये रजोगुण असतात आणि सत्व आणि तमोगुण हे 20-20% असू शकतात. कारण ते क्षत्रियामध्ये शौर्य असतात. त्याला एक राज्य करायचे असतात. त्याला कुठेतरी जसा अर्जुन होता, अर्जुन क्षत्रिय होता. तर इथे त्याच्यामध्ये जे 3 गुणातले जास्त त्याच्यामध्ये हे असतात. अ, रजोगुण त्याच्यामध्ये जास्त असतात. नंतर तिसऱ्या चित्रामध्ये एक आपण बघू शकतो तो वैश्य. वैश्यामध्ये 50% रजो असतात आणि 50% त्याच्यामध्ये तमोगुणी असतात. त्याच्यामध्ये सत्वगुण फार कमी असतात. आणि तो व्यापारी असतात म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या व्यापार करायचा असतो. म्हणजे तो अ, व्या वैश्य असतो आणि शूद्र म्हणजे जो दुसऱ्यांच्या प्रसन्नासाठी काम करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जवळ-जवळ 90% त्याच्यामध्ये तमोगुण असतात. म्हणून त्याला शूद्र म्हणतात. आपण आता भौतिक जगामध्ये राहतात. आपण काय करतात? आपण ऑफिसमध्ये काम करतात. कुठेतरी कुठल्या आपण शोरूममध्ये काम करतात. कुठेतरी आणखीन कुठेतरी कामाला असतात. तर आपण हे जे सर्व काम काय आहे तर दुसऱ्याला आपण प्रसन्न करायला जेव्हा आपण कर्म करतात, तर आपण कुठल्याही कुळामध्ये असेल तरी आपण शूद्रच आहे. कारण आपण दुसऱ्यांच्या प्रसन्नसाठी जेव्हा आपण काम करतात, तेव्हा आपण शूद्र आहे. तसं इथे एक आपण भौतिक जगाचं उदाहरण दिलं तर आपण जन्मामध्ये आपण कुठल्या कुळामध्ये आहे ते आपण सांगू शकत नाही. पण आपण जे काही कर्म करतात त्यामुळे आपण कुठल्या वर्णामध्ये आहे ते आपण सांगू शकतो. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर एक डॉक्टर आहे डॉक्टर युगल आहे. नवरा-बायको दोन्ही डॉक्टर आहेत. त्यांच्या घरी आता मुलगा जन्माला आला, तर आपण त्याला डॉक्टर बोलू शकत नाही. आपण त्याला काय म्हणणार डॉक्टरचा मुलगा किंवा डॉक्टरची मुलगी. कारण जोपर्यंत तो डॉक्टरचा अभ्यास करत नाही, जो एम-बी-बी-एस किंवा एम-एस सर्जन की गायनेक हे सर्व करत नाही, तोपर्यंत आपण त्याला डॉक्टर म्हणू शकत नाही. तसंच आपण कुठल्याही वर्णामध्ये जन्माला आले, जोपर्यंत आपण त्या प्रमाणे आपण जेव्हा कर्म करत नाही, तोपर्यंत आपण त्या वर्णामध्ये येत नाही. जसा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आहे, पण तो ब्राह्मणसारखा कुठलंही काम करत नाही. तो कुठेतरी मंदिरामध्ये पूजा करत नाही. तो इथे-तिकडे, इकडे-तिकडे फिरत असतो. पूजा-पाठ करत नाही. कुणा घरी पूजा करायला जात नाही. तर आपण त्याला ब्राह्मण म्हणू शकत नाही. तसं क्षत्रियचं काम आहे. क्षत्रियचं काम काय आहे, तर हे राज्य करायचं आहे. शौर्य दाखवायचं असतं. काही आता भौतिक जगामध्ये आपण बघतो, की काही मुलींचं काही जे दुष्ट असते, असुर असतात, ते त्यांची चेष्टा करतात. पण असे जे स्वतःला क्षत्रिय म्हणतात, पण तो तिकडून पळून गेला, जर त्याने युद्ध नाही केलं, तो जो कोण असुर आहे, त्याची चेष्टा करतो मुलगीचा, त्याचा विरोध करत नाही, तर आपण त्याला क्षत्रिय म्हणू शकत नाही. जसं व्यापारीचा मुलगा आहे, पण तो व्यापारी करत नाही. कुठेतरी दुसऱ्याकडे तो कामाला लागतो. वैश्य आपण त्याला म्हणू शकत नाही. तसंच शूद्र आहे, ज्याच्याकडे शेती वगैरे आहे, पण तो शेती करत नाही आणि आणखीन कुठेतरी ते धंदा करायला बसतो, तर आपण त्याला शूद्र म्हणू शकत नाही. त्याला आपण वेश्या म्हणू शकतो. तर ही सर्व व्यवस्था भगवंतांनी अ, उर अ, अ, उभी केलेली आहे. पण कुठेतरी भगवान हे सर्वांचे अकर्ताच आहे. कारण आपण ही जी 3 भौतिक प्रकृती 3 गुण आहेत, त्यामुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतो. आपण कुठल्याही वर्णामध्ये असेल, पण आपली जी प्रकृती आहे, जी प्रकृती जास्त सक्षम आहे, जे बलवान आहे, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या कर्म करतात आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या अ, वर्णामध्ये आपण
असू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. न मा कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफल स्पृहा इति मायोऽभिजानाति जानाति कर्मा भिन्न सबद्धये बद्धयते. कोणताही कर्म मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षा नाही. जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो शुद्ध कर्मफलाची बद्ध होत नाही. तर इथे वेगवेगळे आपल्याला चार इथे चित्र दिलेले आहे. तर भगवंताने वेगवेगळे चार सेवा केलेली आहे, पण कुठेतरी भगवंतानी कोणत्याही कर्माने मी बध होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता पहिल्या चित्रामध्ये आपले जे मित्र होते सुदामा, त्यांचे त्यांचे पाय धुवून त्यांची पूजा केली, त्यांची सेवा केली. परंतु त्याने असं इथे हेच आपल्याला सांगतात भगवान, की मी बध होत नाही. मी जर त्यांना प्रसन्नसाठी काम केलं, जसं एक शूद्राचं काम केलं, तरी मला ते अ, अ, मला हे बद करू शकत नाही. दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतात, की जेव्हा भीष्मदेवाने जेव्हा प्रतिज्ञा घेतली होती, की मी उद्या हे सर्व पांडवाचे वध करणार, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला राग आला आणि त्याने आपला हे चक्र काढून त्या ह्याला मारायचा प्रयत्न केला होता. तर इथे त्याने आपला शौर्य म्हणून क्षत्रिय म्हणून त्याने हे आपलं रूप दाखवलं. पुढे भगवंताने वेगवेगळ्या गोपी लोकांची सेवा केली होती आणि तसंच भगवंताने हा युद्धमध्ये भगवान एक सारथी म्हणून अर्जुनची सेवा केली. तर इथे भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात, की कोणत्याही कर्मामध्ये मी बध होत नाही. तसेच मला कर्मफल जे काही कर्म केले त्यांची अपेक्षाही नाही. जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाचा बध होत नाही. तर आपल्याला माहित आहे, की भगवंतांनी वेगवेगळ्या कर्म केल्या, पण कुठेतरी ते कर्मफलाच्या आकांक्षा नाही आणि ते कर्मफलाचा बध होत नाही. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कर्मणोरिपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यं गहनां कर्मणो गतिः. कर्माचा गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तर आता वेगवेगळ्याचे कर्म किती प्रकारचे आहेत ते आता आपण अभ्यास करूया आणि ही स्लाइड आपण नंतर परत आपण येऊया इथे. तर विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे वेदांचे पालन करत नाही. याला आपण विकर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये लिहिले आहे, ते त्याचं पालन करत नाही. त्याला विकर्मी म्हणतात. तर खऱ्या प्रजातीमध्ये पतन होण्याचा धोका असतो. जसं आपण पुढे 8व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करणार आहोत, की आपण 7व्या मध्ये आहे. तर आपल्या खाली आणखीन 7 लोक आहेत. त्याच्या खालच्या आपण अ, प्रजातीमध्ये आपण पतन होऊ शकतो. जेव्हा आपण विकर्म करतो, जेव्हा आपण वेदामध्ये अभ्यास केला. साधू संतांनी हे मान्य नाही. कारण साधू संत हे सर्व वेदशास्त्राचं अध्ययन करतात आणि त्याप्रमाणे ते कर्म करतात. पण कुठेतरी जे विधर्मी आहे, ते वेदांचं पालन करत नाही आणि हे सर्व साधू संतांना हे मान्य नाही. आणि मानव जीवनाचा मूळ उद्देश पराभव होतो. म्हणजे मानव जरीचं काय आहे, तर मानव शरीर आपल्याला आपल्या शरीरामध्ये जसं आत्मा आहे, जसं त्याला आपण शिरोदक्षा विष्णू म्हणतात. तर शिरोदक्षा विष्णू हे आपला जो जीव आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याचा स्वभाव काय आहे, तर आध्यात्मिक आहे. तर आध्यात्मिक असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. आपण आपण काय करतात, तर आपण हे वगैरे नॉन-व्हेज वगैरे खाऊन काय करतात, तर आपला जो मूळ उद्देश आहे, त्याचा पराभव होतो. कारण जेव्हा आपण हे तमोगुणी जे आहार आहे, जे आपण घेतात, ते आपल्या शरीरामध्ये शुद्धता राहत नाही आणि आपल्यामध्ये विकार होतात आणि त्यामुळे आपण चांगली भक्ती करू शकत नाही. कारण जेव्हा आपण हे नॉन-व्हेज वगैरे खातात, तेव्हा आपल्या पोटामध्ये कुठेतरी हे आपल्याला गडबडी होतात आणि त्यामुळे आपण भक्ती करू शकत नाही. म्हणजे मानव जीवनाचा जो मूळ उद्देश आहे, भक्ती करायची आहे, तो त्याचा पराभव होतो जेव्हा आपण विकर्म करतात. तर कर्मी कोण आहे? तो जो वेदांचा पालन करतो आणि तो धार्मिक आहे. म्हणजे तो वेगवेगळ्या यज्ञ करतो आणि स्वर्ग प्राप्ती करतो आणि देवाचं शरीर मिळतं. तर आपण जेव्हा 8व्या मी जसं तुम्हाला पूर्वी सांगितलं, की आपण 8व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण गोलोकाचार्ट आपण अभ्यास करणार, तेव्हा आपण जर सकाम कर्म केलं, की आपण चांगलं कर्म केलं, तर आपण जास्तीत जास्त आपण स्वर्ग प्राप्ती, स्वर्गलोक म्हणजे आपल्यावरती आणखीन एक लोक आहे.
आपण भूलोक आहे त्याच्यावरती एक भुवरलोक आहे, त्याच्यावरती स्वर्गलोक आहे. तर आपण जास्तीत जास्त आपण स्वर्गलोक, आपण काही लोक म्हणतात की स्वर्गवासी झाला म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त स्वर्ग प्राप्त होऊ शकतं. पण त्याच्यावरतीही आणखी 5 लोक आहेत जिथे ब्रह्मलोक आहेत. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण पुढे अभ्यास करूया. तर इथे कर्मी काय करतात, तर ते हे वेदांचं पालन करतात. धार्मिक आहे. तो स्वर्ग प्राप्त, त्यांना स्वर्ग प्राप्त होऊ शकतात आणि त्यांना देवांची शरीर मिळू शकतात आणि अखेर मृत्यू लोकांकडे तो परत येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा आपण सकाम कर्म करतात, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात, तेव्हा आपण जास्तीत जास्त आपण स्वर्गमध्ये जाऊ शकतात. जेव्हा आपण जे काही सकाम कर्म केलं, त्याच्या फळ आपण क्षीण होतात, तेव्हा आपण पावसासारखा आपण परत या पृथ्वी तलावरती येतात. आपण परत हा मृत्यू म्हणजे मृत्यू, जन्म, मृत्यू, जराच व्याधी हे जो चक्र आहे, त्याच्यामध्ये आपण अडकून इथे परत येऊ शकतात. म्हणजे जो कर्मी आहे, त्याचा इथे जन्म इथे होतात. इथे इथे वेगवेगळं जर आपण यज्ञ केलं, तर आपण परत स्वर्ग प्राप्ती करून आपण परत पृथ्वी तलावरती येऊ शकतात. परंतु जो शुद्ध आहे, अकर्मी आहे, जो कृष्णाच्या भक्तीमध्ये जो व्यासपीठावर आले आहेत, जसे नारद मुनी आहेत. फलदायी क्रिया म्हणून पुनर्जन्म ते जाणतात. म्हणजे जेव्हा आपण सकाम कर्म सोडून, जेव्हा आपण निष्काम कर्म करतो, जे काही कर्म करतात, जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून करतात, तेव्हा आपला पुनर्जन्म होत नाही. कारण फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, जे काही कर्म आपण अ, अ, फळ करतात, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत निष्काम कर्म करतात, तेव्हा आपण दिव्य होऊन जातं आणि भगवंताच्या शाश्वत धामामध्ये आपण पोहोचू शकतात. इथे नारद मुनीचा इथे उदाहरण दिलेलं आहे. तर आता आपण गेल्या स्लाइडचा आपण थोडा अभ्यास करूया. तर इथे चित्रामध्ये तुम्ही 4 वेगवेगळ्या इथे चित्र दिलेलं आहे. तर हे काय आहे, तर हे वेगवेगळे कर्म करतात. तर त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या त्यांचा जन्म होतात. ते पहिल्या चित्रामध्ये बघू शकतात. ते काही आता भौतिक जगामध्ये राहतात. ते काही स्त्रिया असतात, जे फार कमी कपडे घालतात. ते आपलं शरीर व लोकांना खूप दाखवतात. तर त्याचा दुसरा जन्म काय होतात, तर एका झाडासारखं असतात. तर तुम्ही राहतात, तर तुम्ही बघू शकतात, की जे झाड असतात आपल्या भौतिक जगामध्ये, त्याला कुठलेही कोण त्याला कपडे वगैरे टाकत नाही. कारण त्यांनी पूर्वजन्मामध्ये ते आपलं शरीर खूपच एक्सपोज केलं असतात, दाखवलेलं असतात. म्हणून त्याचा जन्म एका झाडासारखं झालेला असतो. आपण दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता, की दुसरा जो मनुष्य आहे, तो जास्त मांसाहार करतो. जो जास्त हे नॉन-व्हेज वगैरे खातो. तर त्याचा दुसरा जन्म कुठे होतो? तर एका हिंसक प्राणीसारखं होतं. जसा वाघ आहे, शिव आहे. तर तो काय करतो? फक्त मांस भक्षण करतो. तर जेव्हा आपण जास्त नॉन-व्हेज खातो, तर आपला खालच्या योनीमध्ये आपण पतन होऊ शकतं. नंतर आपण भौतिक जगामध्ये बघतात, की आपल्याला 6 ते 7 तास आपण जर आपण झोप घेतली, तर आपण आपल्याला पुष्य आहे. परंतु काही लोक असतात, जे 10 तास, 12 तास आपण ते झोपतात. तर त्यांचा दुसरा जन्म कुठे होतो? तर एका अस्वलसारखा होतो. तो अस्वल कुठे एका गुफामध्ये आळशीसारखा तो पडून असतो. तर जेव्हा आपण जास्त आपण झोप घेतो, तर आपण खूपच आराम करतो, तेव्हा आपला दुसरा जन्म एका अस्वलसारखा होऊ शकतो. नंतर एका हे चौथ्या चित्रामध्ये आपण बघू शकता, की जे काही खूपच आपण दारू वगैरे पितात, मदिरापान वगैरे करतात. तर त्यांचा दुसरा जन्म कुठे होता? तर कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो. काही लोक असतात, जे खूप दारू पिऊन कुठेतरी गटाराकडे पडलेले असतात, की ते चिखलामध्ये पडलेले असतात. तर त्यांचा दुसरा जन्म कसला होता? ते का डुकरासारखं होतं. कारण तुम्ही भौतिक जगामध्ये बघू शकता, की जे डुकर आहेत ते कुठे असतात? एका गटाराकडे जे घाण वस्तू असते, तेच खाऊन ते राहतात. तर हे जे आपण ज्याप्रमाणे जे काही कर्म ज्याप्रमाणे आपण ह्या जीवनामध्ये या शरीराचा ज्याप्रमाणे आपण उपयोग करतो, आपण ज्याप्रमाणे कर्म करतो, त्याचप्रमाणे आपला दुसरा तरी शरीर तयार होतं आणि जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण हा दुसरा जन्म होतो. तर आपण हे सर्व कर्म, विकर्म आणि अकर्म हे काय आपण जर समजून आपण त्याचप्रमाणे जर कर्म केलं, तर आपल्याला एक चांगला शरीर आपल्याला दुसरा मिळू शकतं. असा या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर भगवान पुढे म्हणतात, की "तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्ति तत्त्वदर्शिनम्." आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्याचा प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असतं.
तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात की जेव्हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपले मामा कंसाचा वध केला होता. परंतु ते वध करून पूर्वी काळी काय व्हायचं की जो राजा असतो त्याचा जर वध जो कोण करतो तो त्या राज्याचा राजा होऊन जातो. पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या मामा कंसाचा वध केला. पण कुठेतरी त्याने तिथे राज्य नाही घेतलं. त्यांनी काय केलं, आपले गुरु संदीपान ऋषीच्या अ, आश्रमामध्ये गेले आणि त्याने काय केलं, ज्ञान घेतलं. कारण सत्ता जी आहे आपल्याकडे जे काही राज्य आहे ते तर आपल्याला मिळणार आहे, पण ज्ञान आपल्याला मिळत नाही. ज्ञान आपण सदैव आपल्या गुरुकडे घेऊन जायचं आहे. गुरुकडे घेतला पाहिजे. कारण ज्ञान आपल्याला आपल्याला पॉवर देतं. ज्ञानामुळे आपण खूपच पुढे जाऊ शकतात. कारण जोपर्यंत आपल्याकडे ज्ञान नसतं, तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. 1 मिनिट मी जरा लॅपटॉपवरती चार्जिंगला लावतो. हरे कृष्ण. तर आपणही या भौतिक जगामध्ये राहतो, तर आपण काय केलं पाहिजे, तर आपणही आपला जो गुरु आहे त्याला शरणलं गेलं पाहिजे. त्यांनी शरण गेली पाहिजे. आपण त्यांना नम्रपणे आपण असा प्रश्न नाही विचारायचा, की गुरुला कुठेतरी त्रास होता आणि त्यांची पहिली सेवा केली पाहिजे. जेव्हा आपण त्यांना सेवा केल्यानंतर जेव्हा आपण नम्रपणे जेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारतात, तर तेव्हा आपल्याला ते च्या ज्ञान आपल्याला देऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे आपली जीवन उन्नत होऊ शकतात. तर इथे या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला हे सांगायचा प्रयत्न केला, की आपणही आध्यात्मिक गुरु जोपर्यंत आपण गुरु-शिष्य परंपरा येत नाही, जोपर्यंत आपण गुरुचा स्वीकार करत नाही, जोपर्यंत आपल्याला गुरुच्या शरणला जात नाही, तोपर्यंत आपला उद्धार होऊ शकत नाही. कारण त्यांना हे सर्व ज्ञान असतात. त्यांनी वेदांचा अभ्यास केलेले असतात आणि त्यामुळे ते आपल्याला आत्मसाक्षात्काराचा चा मार्ग कुठला आहे आणि कुठला मार्ग चांगला आहे, कुठला कर्म चांगलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जसं आपण अकर्म केलं पाहिजे, निष्काम कर्म केले पाहिजे. तेव्हाच आपण त्यांचे शाश्वत धाम गोलोकापर्यंत पोहोचू शकतात. तर इथे या श्लोकामध्ये आपल्याला हेच भगवंताने सांगायचा प्रयत्न केले आहे. इथेच आपला 4था अध्याय पूर्ण होतो.